थिंक अँड ग्रो रिच. विचार करा आणि श्रीमंत व्हा. बाय नेपोलियन हिल. प्रकरण 11. लिंग भावनेचे रहस्य आणि पूर्ण रूपांतर. संपत्तीकडे नेणारी 10वी पायरी. पुढील भाग कंटिन्यू. लैंगिक ऊर्जेचे रूपांतरासाठी अधिक इच्छाशक्तीची गरज असते, ज्याबद्दल सर्वसाधारण माणूस सजग नसतो. हे रूपांतर करण्यासाठी ज्यांना इच्छाशक्ती लावणे कठीण जाते ते हळूहळू ती मिळवू शकतात. यासाठी जरी इच्छाशक्ती लागत असली तरी त्याच्या सवयीचे बक्षीस त्यांच्या प्रयत्नांपेक्षा अधिकच आहे. लैंगिक इच्छा या विषयाबद्दल बहुसंख्य लोक अज्ञानी असतात, जे अक्षम आहेत. लैंगिक उर्मी यांबद्दल अत्यंत गैरसमज आहेत. ती अज्ञानी आणि वाईट मनाच्या लोकांकडून इतका काळ बदनाम हास्यास्पद केली गेली आहे की सुसंस्कृत लोकांमध्ये त्याची उच्चारही होत नाही. ज्यांना तीव्र लैंगिक भावनेची देणगी लाभली आहे, होय देणगीच, त्यांच्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. अशा पद्धतीने बघितली जाते. ती देणगी समजण्याऐवजी शाप समजला जातो. या माहितीच्या युगातही लाखो लोकांमध्ये न्यूनगंड वाढतो, कारण त्यांची समजूत असते तीव्र लैंगिक भावना हा शाप आहे. लैंगिक ऊर्जेबद्दलच्या या विधानांना चौराचार्याचे सामर्थ्य समजू नये. लैंगिक भावना हा गुण आहे. जर तो फक्त हुशारीने आणि सारासार विचाराने वापरला तर त्याचा गैरवापर होऊ शकतो आणि इतक्या प्रमाणावरही होतोही की शरीर आणि मन समृद्ध होण्याऐवजी हिंकस होते. या प्रकरणाचा उद्देशच त्यांचा अधिक चांगला उपयोग करणे आहे. प्रस्तुत लेखकाला जेव्हा हा शोध लागला की त्याला जितक्या मोठ्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करता आला, त्यातील बहुतेक प्रत्येकाच्या यशाच्या मागे स्त्रीची प्रेरणा होती. जेव्हा त्याला हा शोध महत्त्वाचा वाटला, अनेक वेळा संबंधित स्त्री अत्यंत विनयशील, स्वतःसाठी काही न मागणारी होती, जिच्याबद्दल लोकांना फारसे माहीत नसायचे. काही घटनांमध्ये प्रेरणेचा स्रोत दुसऱ्या स्त्रीचा दिसून आला आहे. कदाचित अशा केसेस तुम्हाला माहीत असतील. लैंगिक इच्छांच्या अतिरिक्त सवयी या दारू पिणे आणि खाणे यांच्या अतिरिक्त सवयी इतक्याच हानिकारक आहेत. आपण आज ज्या युगात राहतो, जे सुरू झाले महायुद्धाने, तिथे लैंगिक इच्छांच्या अतिरिक्त सवयी फार सहजपणे आढळतात. उपभोगी मेजवान्यांचा अतिरेक कदाचित महान नेत्यांच्या कमतरतेमुळे झाला असेल. आपल्या सृजनशील कल्पनेचा वापर ती वाया जात असताना कोणीही माणूस करू शकत नाही. माणूस हाच एक प्राणी आहे जो या बाबतीत निसर्गाचा जो हेतू आहे त्याचा अनादर करतो. इतर प्रत्येक प्राणी लैंगिक उपभोग प्रमाणात घेतो आणि निसर्गाच्या नियमांशी सुसंगत अशा हेतूने घेतो. इतर प्रत्येक प्राणी लैंगिक इच्छेला प्रतिसाद केवळ विशिष्ट ऋतूमध्येच देतो, तर माणसाला सर्वच ऋतू हवे असतात. प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीला माहीत असते की दारू, अंमली पदार्थ यांनी आलेल्या उत्तेजनाचा अतिरेक हा शरीरातील मेंदूसकट सर्व अवयव उद्ध्वस्त करतो. मात्र प्रत्येकाला हे माहीत असतेच असे नाही की लैंगिक उपभोगाचा अतिरेक ही सवय बनू शकते आणि ती दारू व अंमली पदार्थाइतकीच उद्ध्वस्त करणारी आणि हानिकारक असते. अंमली पदार्थाच्या मागे वेडा असणारा आणि लिंग पासून माणूस यात फरक नाही. दोघांचेही विचार आणि इच्छाशक्तीवरचे नियंत्रण गेलेले असते. लैंगिक भोगाचा अतिरेक केवळ विचार आणि इच्छाशक्तीच नष्ट करत नाही, तर त्याने कदाचित तात्पुरता किंवा कायमचा वेडेपणा येऊ शकतो. रोग झाल्याच्या कल्पना करणाऱ्या अनेक केसेस होतात, ते लैंगिक उपभोगाचे खरा हेतू न कळाल्यामुळे. या विषयावरील या छोट्या टिप्पणीतून असे सहज दिसून येईल की लैंगिक भावनांच्या रूपांतराबाबत असलेले अज्ञान एका बाजूने अज्ञानी माणसाला भयंकर शिक्षा करते आणि तितक्याच उत्तम फायद्यापासून वंचित करते. लिंग भावनेविषयी असलेले अज्ञान हे त्याभोवती असलेल्या गूढ आणि गडद मुखपणामुळे आहे. गूढता आणि शांततेच्या या कटाने तरुण मुलीवर बंदीमुळे तयार होणाऱ्या मानसिकतेसारखाच प्रभाव झाला. परिणामी उत्सुकता आणि या निषिद्ध विषयावर ज्ञान मिळवणे
वाढले. कायदे करणाऱ्यांसाठी व विशेषतः डॉक्टरांसाठी लज्जास्पद गोष्ट ही की त्या तरुणांना या विषयातील योग्य माहिती आणि मार्गदर्शन सहजगत्या उपलब्ध नाही. 40च्या अधिक क्वचित कोणी कोणत्याही क्षेत्रात खूप सृजनशील परिश्रम घेतो. साधारणपणे वयाच्या 40 ते 60 दरम्यान सर्वाधिक क्षमता गाठली जाते. ही विधाने हजारो स्त्री पुरुषांच्या काळजीपूर्वक केलेल्या विश्लेषणातून आली आहे, जे 40शीत यश गाठू शकले नाही आणि 40 नंतर येणाऱ्या वृद्धत्वाच्या चाहुलीने घाबरले आहेत. त्यांच्यासाठी ही उत्साहवर्धक बाब आहे. 40 ते 50 दरम्यानची वर्षे निश्चितपणे फलदायी असतात. या वयाला माणसाने भीती आणि थरथराटाने नाही तर आशा आणि औत्सुकपूर्ण अपेक्षा ठेवून सामोरे जावे. बहुतेक लोकांनी 40च्या आधी त्यांची उत्तम कामगिरी केलेली नसते. याबद्दल तुम्हाला जर पुरावा हवा असेल तर अमेरिकी लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या लोकांबाबत असलेल्या नोंदी तपासा. हेन्री फोर्ड यांनी त्यांची 40 पार करेपर्यंत यशाचा टप्पा गाठला नव्हता. अँड्र्यू कार्नेगी यांनी त्यांच्या प्रयत्नांची फळे चाखेपर्यंत वयाची 40 ओलांडली होती. जेम्स जे हिल 40 वर्षाचे होईपर्यंत तारण यंत्रणेत बटनावर काम करत होते. त्याची नेत्रदीपक कामगिरी त्यानंतर झाली. अमेरिकेतील उद्योगपतींची आणि भांडवलदारांची चरित्रे हेच सिद्ध करतात की माणसाचे सर्वात निर्मितीक्षम वय 40 ते 60च्या दरम्यान आहे. वयाच्या 30 ते 40 मध्ये माणूस लैंगिक भावनांचे रूपांतर करण्याची कला शिकतो. जर शिकला तर हा शोध सहसा अचानक लागतो आणि अनेकदा त्याला तो नकळत लागतो. त्याला हे कदाचित जाणवू शकते की वयाच्या 35 ते 40च्या दरम्यान यश मिळवण्यासाठी त्याचे सामर्थ्य वाढले आहे, पण त्याचे कारण त्याच्या लक्षात येत नाही की निसर्ग माणसाच्या मनातील प्रेम आणि लैंगिक भावना यांचा मेळ 30 ते 40 दरम्यान घालत असतो, जेणेकरून या सामर्थ्याचा त्याने उपयोग करावा आणि कृतिशील होण्यासाठी उत्तेजना देणाऱ्या बाबी म्हणून वापराव्या. केवळ लैंगिक इच्छा ही कृतिशील बनण्यासाठी जबरदस्त उर्मी आहे, पण त्याची शक्ती चक्रीवादळासारखी आहे, नियंत्रित करता न येण्याजोगी. प्रेम आणि लैंगिक भावना जेव्हा एकमेकात मिसळतात तेव्हा उद्देशामध्ये शांतता, तोल, निर्णयातील अचूकता आणि समतोलपणा येतो. ही विधाने न कळणाऱ्या आणि आपल्या अनुभवाने त्यांना पुष्टी न आणू शकणाऱ्या 40 गाठलेल्या माणसाला दुर्दैवी नाही तर काय म्हणायचे? केवळ लैंगिक भावनेच्या आधारे स्त्रीला खुश करणाऱ्या इच्छेमुळे माणसांमध्ये मोठे कर्तृत्व दाखवण्याची क्षमता येऊ शकते, पण त्यांची कृती विस्कळीत, विपर्यस्त आणि पूर्णपणे उद्ध्वस्त करणारे असू शकते. केवळ लैंगिक भावनेच्या आधारे स्त्रीला खुश करण्याच्या इच्छेमुळे माणूस चोरी करू शकतो, फसू शकतो आणि अगदी खूनही करू शकतो. पण जेव्हा त्यात प्रेमाची भावना मिसळली जाते तेव्हा तोच माणूस त्याची कृती अधिक शहाणपणाने, समतोलाने आणि सारासार विवेकाने करतो. गुन्हा तज्ञांचा असा शोध लागला आहे की पक्के गुन्हेगार स्त्रीच्या प्रेमामुळे सुधारू शकतात. केवळ लैंगिक उपभोगाच्या इच्छेपोटी गुन्हेगार सुधारल्याची कुठेही नोंद नाही. या गोष्टी माहीत आहे, पण त्याचे कारण अज्ञात आहे. सुधारणा व्हायचीच असेल तर ती हृदयातून किंवा भावनिक अंगाने होते, त्याच्या बुद्धी अगर तर्काने नाही. सुधारणा म्हणजे हृदय परिवर्तन. त्याचा अर्थ बुद्धीत परिवर्तन असा नाही. चुकीचे परिणाम होऊ नये म्हणून माणूस तर्काला धरून त्याच्या वागणुकीत काही बदल करेल, पण खरोखरची सुधारणा केवळ हृदय परिवर्तनाच्या इच्छेतून होईल. प्रेम, प्रणय, लैंगिक संबंध या सर्व भावनांमध्ये माणसाला अच्युत यशापर्यंत नेण्याची क्षमता आहे. प्रेम ही अशी भावना आहे जी सुरक्षा झडपेसारखी काम करते आणि समतोल, संयम आणि रचनात्मक प्रयत्नांची हमी देते. या तीनही भावना एकत्र झाल्या तर एखादी व्यक्ती प्रतिभावंत गणली जाऊ शकते. मात्र असेही प्रतिभावान आहेत ज्यांना प्रेम ही भावना माहिती नाही. त्यातले अनेक जण कदाचित उद्ध्वस्त करणाऱ्या कृतीमध्ये सामील असू शकतात किंवा दुसऱ्यांसाठी अन्यायकारक व अयोग्य वागत असतात. मी उद्योग आणि अर्थशास्त्रातील डझनभर असे लोक सांगू शकेन जे थंडपणे दुसऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली करतात. त्यांना सद्सद बुद्धी नाहीच. वाचनाकडे त्यांची स्वतःचीही अशी यादी असेलच. भावना म्हणजे एक मनोव्यथा असते
निसर्गाने माणसाला मनाचे रसायन दिले आहे. जड वस्तूशी रसायनशास्त्राचा ज्या तत्वानुसार संबंध असतो तशाच पद्धतीने हे मनाचे रसायनशास्त्र काम करते. हे सत्य आहे की रसायनशास्त्रानुसार जड वस्तू संदर्भात त्या विषयातील तज्ज्ञ काही घटक मिसळून भीषण विष निर्माण करू शकतो. हे घटक योग्य प्रमाणात वापरल्यास घातक नसतात. त्याच प्रकारे भावना विष निर्माण करू शकतात. लैंगिक इच्छा आणि मत्सर या भावना एकत्र आल्यास एखाद्या माणसाचे पशुमध्ये रूपांतर होऊ शकते. कोणत्याही एक व अनेक विघातक भावना मानवी मनात असणाऱ्याने व्यक्तीची न्याय अन्यायाची आणि योग्य अयोग्याची जाणीव नष्ट होऊन मनात विष निर्माण होऊ शकते. अगदी टोकाच्या प्रसंगात माणसाचा सारासार विवेकच संपुष्टात येऊ शकतो. प्रतिभेकडे जाणारा मार्ग हा विकासाचा, संयमाचा आणि प्रेम, प्रणय आणि लैंगिक भावनांचा असतो. थोडक्यात ही प्रक्रिया या पद्धतीने सांगता येईल. आपल्या मनामध्ये या भावनांचे प्रमुख अस्तित्व राहील असे बघा आणि सर्व विघातक भावना मनातून काढून टाका. माणूस सवयीचा गुलाम आहे. त्याच्या मनात भरवलेल्या गेलेल्या प्रमुख विचारांवर तो वाढतो. इच्छाशक्तीद्वारे अमुक भावनांना थारा न देणे आणि दुसऱ्या भावनांना वाढू देणे असे करता येते. इच्छाशक्तीद्वारे मनावर नियंत्रण ठेवणे कठीण नाही. नियंत्रण चिकाटीने आणि सवयीने मिळवता येते. नियंत्रणाचे रहस्य भावनेचे रूपांतर समजून घेण्यात आहे. कोणाच्या मनात भावना निर्माण झाली तर केवळ विचार बदलूनच चे रूपांतर सकारात्मकतेत वा विधायक भावनेत करता येते. स्वइच्छेने स्वतः केलेल्या प्रयत्नांव्यतिरिक्त प्रतिभाकडे जाण्याचा दुसरा मार्ग नाही. केवळ लैंगिक ऊर्जेच्या बळावर माणूस धंद्यामध्ये किंवा आर्थिक व्यवहारात उच्च पद प्राप्त करू शकेल. पण इतिहासात जागोजागी दिसले की जेव्हा व्यक्तित्वात त्याच्या सोबत असे काही अवगुण येतात जे ते पद टिकवून ठेवण्याची वा त्या संपत्तीचा उपभोग घेण्याची क्षमता नष्ट करतात. याचे विश्लेषण, विचार, चिंतन होणे आवश्यक आहे, कारण त्या सत्याची सर्वांना मदत होईल. हे माहीत नसल्यामुळे संपत्ती असूनही हजारो माणसे आनंदाला मुकली आहेत. प्रेम आणि लैंगिक भावना रूपांवर आपली मुद्रा उमटवतातच. शिवाय या खुणा इतक्या सहजपणे दिसतात की ज्याची इच्छा आहे तो त्या वाचू शकतो. केवळ लैंगिक इच्छेच्या भावनेने पछाडलेला माणूस त्याच्या डोळ्यांतील भावनांद्वारे आणि चेहऱ्याद्वारे ते सर्व जगाला दाखवत असतो. लैंगिक भावनेसोबत प्रेम एकत्र झाल्यास चेहऱ्यावरील भाव बदलतात, मृदू आणि सुंदर होतात. हे कळण्यासाठी कोणी ज्ञानाची गरज नाही. तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता. प्रेम भावना माणसाचे कलात्मक आणि सौंदर्यात्मक स्वरूप खुलवते. काळ आणि परिस्थितीने त्यातील धग कमी झाली तरी ती माणसाच्या आत्म्यावर स्वतःचा ठसा उमटवते. प्रेमाच्या स्मृती कधीच सरत नाहीत. ती उत्तेजना फिकी झाली तरी त्या रेंगाळतात, त्या मार्गदर्शन करतात आणि त्याचा खूप काळ प्रभाव राहतो. यात काही नवीन नाही. प्रत्येक माणूस ज्याला खऱ्या प्रेमाचा स्पर्श झाला आहे त्याला हे माहीत आहे की त्या प्रेमाच्या मानवी हृदयावर दीर्घकालीन खुणा राहतात. प्रेमाचा प्रभाव टिकतो कारण प्रेमाचे स्वरूप आध्यात्मिक आहे. प्रेमाच्या उत्तेजनाद्वारे जो माणूस यशोशिखर गाठू शकत नाही तो जिवंत असूनही मृत्वातच म्हटला पाहिजे. सृजनांच्या प्रयत्नांमध्ये वरच्या स्तरावर पोहोचण्यास प्रेमाच्या स्मृती सुद्धा पुरतात. अग्रणी जसा पेटून संपलेला असतो तसा प्रेमाचा बहुतांश जोर ओसरलेला असला तरी त्याच्या खुणा तो सोडून जातो. त्या प्रेमाचे जाणे अनेकदा मानवी हृदयाला अधिक मोठ्या प्रेमासाठी तयार करते. तुमच्या गतकाळात डोकवा आणि त्या काळातील प्रेमाच्या सुंदर आठवणीत डुबा. वर्तमानातील चिडचिड आणि चिंता कमी झालेली अनुभवाल. तुम्हाला त्यात नकोशा वाटणाऱ्या वास्तवातून पळवाट दिसेल आणि कोणास ठाऊक या तात्पुरत्या रोमांचक जगात तुमचे मन तुम्हाला अशा कल्पना वा योजना सुचवेल ज्या तुमच्या आयुष्याचा संपूर्ण आर्थिक किंवा आध्यात्मिक दर्जा बदलून टाकेल. तुम्ही प्रेम केले आणि हरलात म्हणून जर स्वतःला दुर्दैवी मानत असाल तर हा विचार मनातून काढून टाका. ज्याने
खरे प्रेम केले असते तो कधी पूर्णपणे हरत नसतो. प्रेम लहरी आणि चंचल असते. त्याचे स्वरूप तात्पुरते असते. त्याला हवे तेव्हा ते येते आणि कोणीही सूचना न देता ते जाते. ते असेपर्यंत त्याचा स्वीकार करा आणि आनंद घ्या. मात्र ते गेल्यावर त्याच्या जाण्याविषयी चिंता करत वेळ घालू नका. चिंता ते कधीच परत आणू शकत नाही. प्रेम पुन्हा होत नाही हा विचारही मनात ठेवू नका. प्रेम येईल आणि जाईल, कितीही वेळा येईल, पण प्रेमाचे कोणतेही दोन अनुभव एखाद्याला त्याच पद्धतीने प्रभावित करू शकत नाही. सहसा एखादा अनुभव असा असतो जो इतरांपेक्षा अधिक खून ठेवून जातो. पण प्रेमाचे सर्व अनुभव लाभदायक असतात. याला अपवाद अशा माणसाचा जो माणूस प्रेम निघून गेल्यावर चिडचिडा आणि कटू बनतो. प्रेमाबाबत कधीही निराशा असू नये. आणि जर लोकांना प्रेम आणि लैंगिक इच्छा यातील फरक कळाला तर ती नसेल. मुख्य फरक हा आहे की प्रेम आध्यात्मिक आहे तर लैंगिक इच्छा शारीरिक आहे. हृदयाला स्पर्श करणारा कोणताही आध्यात्मिक अनुभव हानिकारक असू शकत नाही. केवळ अज्ञान वा मत्सरामुळे होणी होऊ शकते. प्रेम हा आयुष्यातील महान अनुभव आहे, यात प्रश्नच नाही. त्या अमर्याद वैश्विक शक्तीशी त्यामुळे संवाद साधला जातो. त्यात जेव्हा प्रणय आणि लैंगिक भावना मिसळते तेव्हा माणूस सृजनाच्या शिडीवर खूप उंचावर जाऊ शकतो. प्रेम, प्रणय आणि लैंगिक भावना या यशस्वी प्रतिभाच्या त्रिकोणाशी शाश्वत बाजू आहे. या व्यतिरिक्त इतर कशानेही निसर्ग प्रतिभा निर्माण करत नाही. प्रेम ही अनेक बाजू, छटा आणि रंग असलेली भावना आहे. आपल्या पालकांबद्दल किंवा मुलांबद्दल वाटणारे प्रेम हे प्रेमिकेबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा खूप वेगळे असते. एकामध्ये लैंगिक भावना मिसळलेली नसते तर दुसऱ्यांमध्ये असते. खऱ्या मैत्रीबद्दल वाटणारे प्रेम हे प्रेमिका, पालक, मुले यांच्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमासारखे नसते, पण तरी ते प्रेमच असते. जिवंत माणसासारखे निसर्गाबद्दलही प्रेम वाटते, पण या सर्वात तीव्र आणि दगदगत्या प्रेमाचा अनुभव प्रेम आणि लैंगिक भावना यांच्या मिश्रणाने येतो. समतोल आणि प्रमाणातील लैंगिक उपभोग असणारे पण शाश्वत प्रेमाशिवायचे विवाह आनंददायी नसतात आणि फार काळ टिकत नाही. केवळ प्रेम आणि केवळ लैंगिक संबंध विवाहात आनंद आणू शकणार नाही. जेव्हा या दोन सुंदर भावना एकत्र येतात तेव्हा विवाह अशी मानसिक अवस्था प्राप्त करून देऊ शकतो जी या पृथ्वीतलावर अध्यात्माचा सर्वात जवळ जाणारी असू शकते. प्रेम आणि लैंगिक संबंध यांमध्ये जर प्रणयाची भावना मिसळली तर माणसाची मर्यादित बुद्धी आणि अमर्यादित वैश्विक बुद्धी यातील अडथळा नाहीसा होतो आणि मग जन्म घेतो एक प्रतिभावंत. लैंगिक भावनेशी निगडीत असलेल्या नेहमीच्या गोष्टीपेक्षा ही किती वेगळी आहे बघा. इथे त्या भावनेचा अर्थ असा होतो की तिला नेहमीच्या ठिकाणांहून उचलून कुंभाराच्या मातीसारखे देवाच्या हाती दिले जाते आणि तेथून तो जे जे प्रेरणादायी आणि सुंदर आहे ते तो बनवतो. या अर्थाने जेव्हा नीट आकलन होईल तेव्हा अनेक विवाहात असणाऱ्या गोंधळामध्ये सुसंवाद निर्माण होईल. कटकटीतून व्यक्त होणारा विसंवाद हा सहसा लैंगिक भावना या विषयांबद्दल अज्ञानातून येतो. जिथे प्रेम, प्रणय आणि लैंगिक संबंधाचे नीट आकलन असते तिथे विवाह जोडप्यांमध्ये विसंवाद नसतो. ज्या व्यक्तीच्या पत्नीला प्रेम, प्रणय आणि लैंगिक संबंधाचे नाते नीट कळाले आहे ती व्यक्ती भाग्यवान. या त्रिकुटामुळे प्रेरित होऊन केलेली कोणतेही कष्ट बोजासारखे वाटत नाही, कारण छोट्यातले छोटे कामही प्रेमातील कष्ट वाटतात. माणसाची पत्नी त्याला मोठे बनवू शकते व त्याला बिघडवू शकते असे म्हणतात, पण त्यामागचे कारण नेहमीच कळते असे नाही. मोठे बनवणे वा बिघडवणे हे पत्नीच्या प्रेम, प्रणय आणि लैंगिक संबंधाचे नाते नीट कळण्या न कळण्यावर अवलंबून असते. पुरुषाच्या जीवशास्त्रीय वारशानुसार त्यांच्या कल एकाहून अधिक स्त्रियांकडे असला तरी हे खरे आहे की पतीवर पत्नी इतका प्रभाव दुसऱ्या स्त्रीचा नसतो. ती मात्र जर त्याच्यासाठी पूर्णपणे विजोड असली तर तिथे अपवाद होऊ शकतो. जर पतीचा पत्नीमध्ये कमी झालेला रस आणि इतर स्त्रीमध्ये अधिक रस असणे पत्नीने
चालवून घेतले तर त्याचे कारण तिला प्रेम, प्रणय आणि लैंगिक संबंध याबद्दल अज्ञान तरी असते किंवा ती याबाबत उदासीन तरी असते. या विधानामागे हे गृहीतक अर्थातच आहे की एकेकाळी त्या पती पत्नीमध्ये खरे प्रेम होते. हे सर्व पत्नीचा पतीमध्ये कमी झालेला रस त्याने चालवून घेण्याबाबतही लागू आहे. विवाहित लोक सहसा क्षुल्लक कारणांवरून भांडत असतात. त्याचे जर अचूकपणे विश्लेषण केले तर खरे कारण या विषयातील अज्ञान व उदासीनता आहे असे दिसून येईल. पुरुषासाठी सर्वाधिक प्रेरणादायक काय असेल तर स्त्रीला खुश करण्याची त्याची इच्छा. प्राचीन काळी संस्कृतीचा उदय होण्यापूर्वी जो शिकारी उत्तम कामगिरी करत असते ते स्त्रीच्या नजरेत त्याची प्रतिमा महान असावी या इच्छेने. या बाबतीत पुरुषाचा स्वभाव बदललेला नाही. आजचा शिकारी घरी जंगली जनावरांची कातडी आणत नाही, पण चांगले कपडे, मोटरगाडी आणि संपत्ती देऊन तो स्त्रीच्या पसंतीची इच्छा ठेवतो. संस्कृतीचा उदय होण्यापूर्वी जशी स्त्रीला खुश करायची पुरुषाला इच्छा होती ती तशीच आहे. बदल झालाय तो खुश करण्याच्या पद्धतीत. जे पुरुष गडगंज संपत्ती मिळवतात किंवा सत्ता आणि प्रसिद्धीच्या उंच टोकावर जातात ते प्रामुख्याने स्त्रींना खुश करण्याच्या त्यांच्या इच्छेमुळे. त्यांच्या आयुष्यातून स्त्रिया वजा करा की बहुतेक पुरुषांना प्रचंड संपत्ती निरर्थक वाटू लागेल. स्त्रीला खुश करण्याची पुरुषाच्या मूळ इच्छेमुळे पुरुषाला मोठे करायचे की नेस्तनाबूत करायचे हे सामर्थ्य स्त्रीला मिळते. ज्या स्त्रीला पुरुषाचा स्वभाव कळतो आणि कौशल्याने ती तो हाताळते तिला दुसऱ्या स्त्रीकडून स्पर्धेची भीती बाळगायचे कारण नाही. इतर पुरुषाशी व्यवहार करताना पुरुष दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे प्रचंड व्यक्तिमत्व असते, पण त्यांच्या आवडीच्या स्त्रियांकडून त्यांना सहजपणे ताब्यात ठेवले जाऊ शकते. आवडत्या स्त्रीचा आपल्यावर प्रभाव पडतो हे बहुसंख्य पुरुष कबूल करणार नाही, कारण पुरुषाला स्वभावातच आपल्या स्त्रीपेक्षा अधिक खंबीर आहोत अशी प्रतिमा असलेली आवडते. शिवाय बुद्धिमान स्त्रीला या पुरुषाची खुनेची जाण असते आणि शहाणपणाने ती त्याचा बाऊ करत नाही. आवडत्या स्त्रीचा, बायकोचा, प्रेयसीचा, आईचा किंवा बहिणीचा आपल्यावर प्रभाव पडतो हे काही माणसांना माहीत असते, पण ते मोठ्या मुत्सद्दीपणाने या प्रभावाविरुद्ध बंड करत नाही, कारण कोणाही पुरुष योग्य स्त्रीच्या योग्य प्रभावाखेरीज आनंदी किंवा पूर्ण नसतो. हे कळण्याइतके ते हुशार असतात. हे महत्त्वाचे सत्य ज्याला कळत नाही तो इतर सर्व स्त्री एकत्र करून जे यश मिळते त्यापेक्षा अधिक यश देणाऱ्या शक्तीपासून वंचित राहतो. येथे प्रकरण 11 संपलेले आहे. धन्यवाद.